दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 101। भाकरी मागणे लिया क्रमांक 102। तोंडया गोविंद भटाची माळ स्वीकार लिया क्रमांक 95। वांगे मागणे रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 101। भाकरी मागणे एके दिवशी आबाईसाने राऊळांसाठी ताट वाढले। राऊळांनी सर्व पदार्थांचे अवलोकन केले आणि राऊळ म्हणाले, आहो मेली जाय भाकरी आणि म्हणे। आणि ना म्हणे आबाईसाने भाकरी आणून राऊळांना वाढली। राऊळ म्हणाले, आहो मेली जाय आता होय म्हणे। ऐसा माझा आता होय असे म्हणत राऊळांनी भाकरीचा एक घास श्रीमुखी घातला। नंतर राऊळांची आरोगणा झाली। लिया क्रमांक 102। तोंडया गोविंद भटाची माळ स्वीकार। तोंडय गोविंद भट, ज्याच्या झाडाची वांगी आणि तोंडलीची भाजी राऊळांनी आवडीने आरोगणा केली, ज्याच्या ह्या पदार्थांचा राऊळांनी प्रसन्नतेने स्वीकार केला। लिया क्रमांक 95। वांगे मागणे दर दुपारी अंघोळ करायचे, उत्तम ताज्या फुलांची माळ तयार करायचे, ती राजमठात घेऊन यायचे, राऊळांच्या श्रीकंठी माळ घालायचे। राऊळ ही आवडीने तोंडय गोविंद भटांच्या पूजावसराचा स्वीकार करायचे। नंतर तोंडय गोविंद भट आपल्या घरी जाऊन जेवायचे। असा तोंडय गोविंद भटांचा रोजचा नियम होता।